मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आंबेडकरांनी महिलांसाठी नेमके काय केले। 1947 पासून 4 वर्षे 1 महिना व 26 दिवस अथक परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी हिंदू संहिता विधेयक तयार केले। यालाच हिंदू कोड बिल असेही म्हटले जाते। याचे अंतिम उद्दिष्ट स्त्रियांना कायद्याचे हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी हे होते। हे विधेयक म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामाच होता। हे बिल एक प्रकारे स्त्रियांसाठी सुरक्षा कवच होते। यामुळे स्त्रियांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाला आळा बसून स्त्रिया अधिक सक्षम बनतील असा त्यांना विश्वास होता। या देशामध्ये स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी जुन्या कायद्याची संहिता बदलून नवी स्त्री केंद्री संहिता बनवली पाहिजे हा त्यामागील हेतू होता। या विधेयकातील प्रस्तावित काही तरतुदी अशा प्रकारे आहेत। नंबर 1, मृत व्यक्तीची विधवा, त्याची मुलगी व पूर्वी मृत झालेल्या त्याच्या मुलाची विधवा यांना वारशाच्या बाबतीत मुलाच्या बरोबरीची श्रेणी देण्यात आली। नंबर 2, जुन्या कायद्यात स्त्री वारसदारांमध्येच आर्थिक परिस्थिती, वैवाहिक दर्जा अशा अनेक कारणांवरून भेदभाव केला जाई। स्त्रियांमध्ये भेदभाव करणारे असे सर्व मुद्दे बाबासाहेबांनी नव्या विधेयकात काढून टाकले। नंबर 3, दायभाग पद्धतीमध्ये आईच्या तुलनेत वडील आधी उत्तराधिकारी ठरत। बाबासाहेबांनी वडिलांच्या आधी आईला उत्तराधिकारी ठरवले। नंबर 4, या विधेयकाने स्त्रीधनाचे अनेक प्रकार काढून टाकून सर्व स्त्रीधन हे एकच आहे व त्याला वारशाचा नियमही एकच लागतो अशी तरतूद केली। नंबर 5, या विधेयकाने फक्त मुलींचाच विचार केला व मुलांचा विचार केला नाही असे मुळीच नाही। कारण स्त्रीधनाच्या बाबतीत मुलीच्या हिश्श्याच्या अर्धा हिस्सा वारसाने मुलालाही मिळावा ही तरतूद करून बाबासाहेबांनी वडिलांच्या मालमत्तेत जसा मुलीला मुलाचा अर्धा हिस्सा मिळतो तसा आईच्या मालमत्तेत मुलालाही मुलीचा अर्धा वाटा दिला। म्हणून हे विधेयक मुलगा व मुलगी यांच्या सामाजिक दर्जामध्ये समानता राखण्याचा प्रयत्न करते। नंबर 6, हुंड्याच्या बाबतीत विवाहात मुलीने माहेरून हुंड्याच्या रूपात आणलेली संपत्ती न्यास मालमत्ता मानली जाईल। तिचा उपयोग त्या स्त्रीच्या कामी येईल आणि 18 वर्षानंतर त्या मालमत्तेवरील हक्कास ती पात्र होईल। ती संपत्ती तिच्या पतीला किंवा त्याच्या नातेवाईकांना उडविता येणार नाही अशी तरतूद केली। नंबर 7, बाबासाहेबांनी स्त्रियांच्या मर्यादित इस्टेटीचे रूपांतर अबाधित इस्टेटीत केले। नंबर 8, या विधेयकात बाबासाहेबांनी विवाह व दत्तक विधानातून जातीचे उच्चाटन केले। नंबर 9, या विधेयकामध्ये एकपत्नीत्वाचे तत्त्व बाबासाहेबांनी समाविष्ट केले। नंबर 10, तसेच या विधेयकात विवाहातून बाहेर पडण्यासाठी घटस्फोटाचे तत्त्वाची तरतूद केली। नंबर 11, 1952 नंतर केंद्र सरकारने बाबासाहेबांच्याच या मसुद्यातून 4 स्वतंत्र कायदे बनविले। ते अशा प्रकारचे: नंबर 1, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, दी हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, दी हिंदू मायनॉरिटी ॲक्ट अँड गार्डियनशिप ॲक्ट ऑगस्ट 1956, दी हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट डिसेंबर 1956। आश्चर्याची गोष्ट ही की ज्या हिंदू कोड बिलात स्त्रियांचा उद्धार केला होता त्या बिलास आपल्याच लोकांनी कडाडून विरोध केला। यावर बाबासाहेबांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले। ते म्हणाले, आज या सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करता? स्त्रियांना मालमत्तेत वाटा देण्यासाठी म्हणूनही नकार दिला नाही, मग तुम्ही का देता? अत्यंत निराशाजनक गोष्ट म्हणजे या बिलातील केवळ 4 कलमेच मंजूर करण्यात आली। म्हणून अत्यंत दुःखी होऊन
बाबासाहेबांनी या देशातील स्त्रियांसाठी 27 सप्टेंबर 1951 रोजी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल मान्य केले नाही म्हणून राजीनामा देऊन बाबासाहेब थांबले नाहीत. ते तरीही स्त्रियांच्या हक्कासाठी, उद्धारासाठी व समानतेसाठी झटतच राहिले. म्हणूनच त्यांच्या प्रयत्नांमुळेच स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार मिळाला. काम करणाऱ्या स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी भर पगारी रजा मिळण्याचे श्रेय हे त्यांचेच आहे. स्त्री पुरुष समान काम व समान वेतनाचा अधिकारही त्यांनीच मिळवून दिला. महिलांना संरक्षण देणारा महिला कामगार संरक्षण कायदा त्यांचीच देण आहे. महिलांनाही पुरुषांप्रमाणेच मतदानाचा अमूल्य अधिकार मिळवून दिला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन.